तर कालचा व्लॉग जिथनं एंड केला ना, आजचा व्लॉग तिथनं सुरुवात केला आहे. फुलं इथे दिसत आहेत तुम्हाला, हार बनवलेले दिसतात. तर काल तुम्हाला बाय केलं मी, ह्यांचा केक वगैरे कापला आणि नंतर बसली हार फुलं ह्या वेण्या बनवल्या मस्तपैकी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. हे गजरे तर इंस्टाग्रामला सगळ्यांना फार आवडले, बऱ्याच जणांनी बनवून बघितल्यात, बऱ्याच जणांना आले, बऱ्याच जणांना आलं आहे. पुन्हा एकदा मी शेअर करणार आहे शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर कसे गजरे केले ते, छान वाटत होते. आणि त्यानंतर ना रात्री झोपली मी, लेट झोपली, पण सकाळी मला लवकर उठायचं होतं, तर सकाळी लवकर उठलेली एकदम. सगळं माझं आवरून मस्तपैकी इथे हळदीचं लेपन करते उंबरठ्याला. ही हळद ना तुम्हाला पाहिजे असेल आपल्याकडे मिळते गावठी शुद्ध हळद, तर तुम्ही मागवू शकता. खाली नंबर देते मी. आगरी मसाला हळद तुम्हाला शुद्ध मिळून जाईल. तुम्ही हळदीचं लेपनसुद्धा करू शकता, त्याचबरोबर तुम्ही खाऊसुद्धा शकता, देवाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये वापरू शकता, कारण का ती शुद्ध हळद आहे, गावठी हळद आहे, तितकीच टेस्टी आहे. त्याच्यामध्ये कोणताही कलर केमिकल वापरलेला नाही. तर इथे मी हळदीचं लेपन करते आपलीच हळद वापरून, आणि त्याच्यामध्ये फक्त गोमूत्र घातलेलं आहे आणि पाणी. अशा प्रकारे हळदीचं लेपन केलं, सुंदर रांगोळी काढून घेतली. तुम्हाला रांगोळी आवडते तुम्ही कमेंट्स करून सांगता, त्यासाठी मनापासून धन्यवाद. त्यानंतर मारुती राहिला आणि गणूबाप्पाला हार घातला, दाराला तोरण वगैरे बांधून घेतलं. देवघरापुढे सुद्धा सुंदर रांगोळी काढून घेतली. आणि मग माझ्या गॅसची पूजा, चुलीची पूजा, आज अन्नपूर्णा मातेची पूजा करतात आणि प्रत्येक शुभवारी मी माझ्या गॅसची अशा प्रकारे पूजा करते. आणि त्यानंतर मग देवघर सजवून घेतलं पूर्ण, सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घातली, फोटोंची पूजा करून घेतली. फोटोंना फुलं हार, काल हार बनवलेले नाही ते वाहून घेतलेलं, स्वामींना खूप सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे फोटोंची पूजा केली आणि लक्ष्मी मातेची पूजेची इथे मांडणी करून घेतलेली. सगळं आवरून झालं आणि त्यानंतर माझी गोमाता आहे तिचीसुद्धा पूजा करून घेतली. इथे मस्त तिला शॉल वगैरे घातले, फूल अर्पण केले. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. तर स्वामीमय शुभेच्छा. आणि ब्लॉग लेट येणार आहे, कारण का अगोदरचे ब्लॉग मी बनवलेले आहेत, एडिट करायला वेळ नाही मिळत, बाकी काय नाही. सुंदर काल रात्री मी हार बनवलं, तुम्हाला दाखवला. लाईनीशीर ब्लॉग येतील तसं तुम्हाला समजेल. देवांना फक्त मी आंघोळ घातले, सकाळचं सगळं आवरून आंघोळ झाली आहे. आता मी अभिषेक करते आणि वस्त्र वगैरे अलंकार फुलं वगैरे त्यांना आणल्यात ती वाहते मस्त. बाकीची सेवा फोटो वगैरे करून घेतलेली आहे, कारण का सगळंच एकदम होत नाही. आणि मग साडी वगैरे नेसून छान बरं तयारी करून मग आपण पुढची पूजा करूया. नैवेद्याचं जेवण बनवायचं आहे, बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आजचा दिवस. आणि मी घटाचं दान करते, म्हणजे पाणी भरलेल्या घटाचं, ते तुम्हाला दाखवणार. अजून घट आणला नाही, हे आणणार आहे, त्यांना सांगितलं घेऊन या. काल मला यांचा वाढदिवस होता, तर भरपूर सारी कामं होते आणि मला जाणंच शक्य झालं नाही. तर मी एक दिवस अगोदर आणते. आता हे आणतील नंतर तेव्हा पूजा करते. 12च्या अगोदर करायची असते ती पूजा, तर होईल माझी तोपर्यंत. आता फक्त मी लक्ष्मी मातेची सेवा जी असते, मी अक्षय तृतीयाला जे करते पूजा, ती करून घेते सगळी छान. आणि आपल्या घरातल्या मूर्त्या आहेत सगळ्या, स्वामींची मूर्ती, त्यांना अभिषेक पूजा वगैरे करून घेते. आजचा दिवस खूप शुभ आहे, त्यामुळे आपण जितकं जास्तीत जास्त सेवा करू, तितकी जास्तीत जास्त जप करू, जितकं जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे दान करू. आज दान करण्याला जास्त महत्त्व आहे. अक्षय तृतीया ही तिथी अशी आहे ना, ही दान करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे ना जितकं जास्तीत जास्त, आणि असं ग्रीष्माचं कसं उन्हाळ्याच्या गरमीमुळे ना सगळ्यांना असं म्हणजे तहानलेली असतात लोक, तर जास्तीत जास्त पाण्याचं दान, सरबत, उसाचा रस, हे जे आपण दान करू ना, ज्यूस वगैरे, त्याचं जास्त फळ आहे. तर अन्नदानाला तर फळ आहेच. तर माझं मत आहे का म्हणजे आपल्याला जितकं देता येईल कोणाला, तुम्ही ना तुम्हाला काही कोणाला देताना छोटंसं एका मुंगीला तरी तुम्ही साखर घातली ना खाऊ, तरी त्याचंसुद्धा मोठं फळ आहे. तर भरपूर सारे आता आपल्याला समजते. मी तेव्हापासून करते जेव्हा कोणी सांगायला नव्हतं, कोणी समजवायला नव्हतं. माझ्या गुरूंनी मला दिशा दाखवली, तसं मी करत आलेली आहे आणि एवढ्या वर्ष करते. आणि आता यूट्यूबला तर सगळंच माहिती पडतं. अभिषेक करायच्या अगोदर मी स्वामी स्तवन केलं, स्वामींची माळ जप केलं आणि त्यानंतर इथे सगळ्यात अगोदर गणूबाप्पाची पूजा केली. तर गणूबाप्पाला इथे दुधाचा अभिषेक केला आणि सुंदर असं प्रत्येक देवावर आपण अभिषेक करतो. घरच्या घरी आपल्याला करायचं असेल ना, तर त्या मूर्तीवर, ज्या मूर्तीवर अभिषेक करतो, आता गणूबाप्पाची करतो तो ओम गंग गणपती नमो नमः, स्वामींचं करतो तो श्री स्वामी समर्थ. साध्या सिंपल स्वच्छ भावाने आपण आपल्या देवांना अभिषेक करू शकतो आपल्या घरच्या घरी.
त्याच्यासाठी कोणतंही मंत्र तंत्र काही लागत नाही, फक्त निव्वळ प्रेम लागतं. जे तुम्ही करताय त्याबद्दल श्रद्धा लागते, एवढंच. गणोबाप्पाची सुंदर अशी अभिषेक पूजा करून मांडणी केली, पंचोपचार पूजा केली. नंतर शिवलिंग आणि खंडेराय आहे माझं, तर त्यांना तिथे स्थापन केलेलं, त्यांचीसुद्धा अभिषेक पूजा केली. आज रविवार होता म्हणून खंडोबाला भंडारा वगैरे वाहिला आणि आम्ही नेहमीच वाहतो खंडोबाला भंडारा. त्यानंतर मग घेतलं स्वामी समर्थ महाराजांनी दत्तगुरू माऊली यांचा अभिषेक करायला, तर त्यांनासुद्धा सुंदर अभिषेक वगैरे करून स्थापन करून घेतलं. त्यांचीसुद्धा छान पंचोपचार पूजा केली आणि बाकीचे सगळे देव आहेत ना त्यांनासुद्धा छान अभिषेक वगैरे केले. पण मी ह्या व्लॉगमध्ये सगळं शेअर नाही केलं, कारण का माझा मेमरी स्टोरेज फुल झालेला फोनचा, आणि त्यामुळे ना मला कमीत कमी लिमिटेड शूट करायचं होतं, कारण का व्लॉग मी आजपर्यंत एडिट करते म्हणून व्लॉग मला लेट होणार होतं सगळं. त्यानंतर जे फळं वगैरे होती घरामध्ये ते देवाला अर्पण केली, छान सगळ्यांची पूजा मांडणी केलेली, खूप सुंदर दिसत होतं. म्हणजे काय सणवार असेल ना तर हे देवघराचा लूक औरच असतो आणि मला असंच देवघर सजवायला आवडतं. तुम्ही पहिलेपासूनचे माझे व्लॉग वगैरे बघा, याच्या अगोदरचं सुद्धा माझं चॅनेल आहे, त्यामध्ये सुवर्ण टाकलं का येऊन जाईल, त्यामध्ये सुद्धा बघा. त्यानंतर लक्ष्मीमातेची पूजा अभिषेक करायला बसली. सेम वैभव लक्ष्मीमातेची पूजा करते ना मी, त्याच प्रकारे पूजा केली. त्यानंतर आरती वगैरे ओवाळून घेतली छान अशी, आणि त्यानंतर मग इथे स्वामींचं फूल ना सारखं सारखं खाली पडत होतं आणि मी ठेवत होती उचलून, हेच चाललेलं. मला ते तिथे व्यवस्थित ठेवायला पाहिजे होतं, एवढंच. तर स्वामींचा आशीर्वादच होता. सुंदर पूजा झालेली आहे, मस्त वाटते आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी छान वाटतं. आता बघा गजरा किती सुंदर वाटतो, मस्तच. आणि हे घट पूजा केलेली आहे ती दान करायची, आता नंतर हे घेऊन जातील पितरांच्या नावाने, दरवर्षी आम्ही करतो. तर मंदिरामध्ये कुठे देऊन येतात, कोणी ब्राह्मणाला द्यायचं असं असतं, पण आम्ही म्हणजे जो रस्त्यात दिसेल त्याला हे देऊन येतात, त्याच्याबरोबर काहीतरी दक्षिणा वगैरे देतात, बाकी काही नाही. तर असं आहे आणि छान असं मस्तपैकी. त्यानंतर आमचे आंबे लेट आलेले, आणि बाजारातनं आंबे आणले. त्यानंतर त्यांना मी भिजत घातले, कारण का मला आमरस बनवायचं होतं आणि मी श्रीखंड बनवलेलं ना त्याच्यामध्ये सुद्धा घालायचं होतं. तर मी माझे व्लॉग ना असे आहेत ना का मला काही शेअर करायला जमत नाही, सगळं होतं आहे, पण मला नेमकं श्रीयाल पण असतो, त्यामुळे बघा श्रीखंड बनवलेलं. मग नैवेद्याचं ताट वाढून घेतलं मी अशा प्रकारे छान मस्तपैकी, त्यामध्ये सगळं ठेवलेलं, फक्त तळणीचे पदार्थ नव्हते. तर अशा प्रकारे श्रीखंड, आमरस वगैरे बनवलेला आज, बटाट्याची भाजी, पुरी, चवळीची भाजी, मस्त जेवण होतं. आणि एक रिक्वेस्ट होती, तुम्हाला जर व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.